एलओसीवरनं एक मोठी अपडेट. पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय. भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिलंय, गोळीबार केला आणि त्याच्यात 10 पाकिस्तानी सैनिक जे आहेत ते मारले गेलेले आहेत. एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन बघायला मिळते आणि ज्याच्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले आहेत. या घडीची मोठी अपडेट आहे. एकीकडे एअर स्ट्राईक नंतर आता पाकिस्तानने एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्याच्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले आहेत असं आता समोर येते. एकूण 9 दहशतवादी तळ पाकिस्तान परिसरातले भारताने उद्ध्वस्त केलेले होते आणि त्याच्यानंतर आता एलओसीवर पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं पाहायला मिळतं. आणि या पाकच्या भारतीय सैन्याच्या गोळीबारात 10 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि पाकच्या गोळीबारात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. या घडीची मोठी अपडेट आहे. 10 पाकिस्तानी सैनिक याच्यामध्ये मारले गेलेले आहेत. ताजी अपडेट जाणून घेऊया. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सोमेश, एलओसीवर पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि भारताचं प्रत्युत्तर. नक्कीच भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय अशी अधिकृत माहिती समोर येते. अतिशय मोठी घडामोड आहे. पाकिस्तानने भारताच्या एलओसीवर इंटरनॅशनल बॉर्डरवर आणि लाईन ऑफ कंट्रोलवर सुद्धा सीज फायर व्हायोलेशन केलं होतं. गेले 11 दिवस पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय. पाकिस्तानला भारतासोबत युद्ध हवंय आणि ते युद्ध भारत पाकिस्तान सीमेवर लढलं जावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे, त्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि भारताला त्रास देण्यासाठी. पण त्यामुळे पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत होता. आजही पाकिस्ताननी जोरदार गोळीबार केला होता, त्याला प्रत्युत्तरही जोरदार देण्यात आलं. पण दरम्यान भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी माहिती समोर येते. पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये 10 भारतीय नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलेलं आहे. 10 भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे अशी अधिकृत माहिती समोर येते. जम्मू काश्मीरच्या काही गावांमध्ये या मृतांचा, काही गावांमधील रहिवाशांचा या मृतांमध्ये समावेश असल्याचं कळत आहे. धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.